नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार टाके साहेब. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या चॅनलवर एक विशेष व्यक्ती आले आहेत. पूर्वा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, गाव गोधनी, जिल्हा यवतमाळ या प्रकल्पाचे संचालक मालक श्री निलेश श्रीराम टाके आपल्याकडे आले आहेत. तर टाके साहेब, परत एकदा आपलं स्वागत करतो. आणि आम्ही आपल्या गांडूळ प्रकल्पाबद्दल खूप ऐकलं. आज प्रत्यक्ष या भाऊसाहेब माने प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये आपली भेट झाली आणि योग आला. माने साहेबांनी हा योग घडवून आणला. तर मला सांगा की हा आपला प्रकल्प, त्याची व्याप्ती किती आहे, किती आपण गांडूळ उत्पन्न करता, काय आहे? वसंत बायोटेक यांच्याकडून मी धन्यवाद करतो की त्यांनी माझी मुलाखत घेतली. माझा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यासाठी आणि वसंत बायोटेक या दोघांसाठी समाविष्ट असून कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग या सगळ्यांच्या मार्फत जे आपण काम करत आहोत, त्यांनी जे स्फूर्तता दिली त्याच्यात करण्याची कार्यक्षेत्रता, त्यावेळेस नेमाडे साहेबांनी स्वतः प्रथम येऊन बघितलं आणि आवडीने सांगितले की यांना तुम्ही वाढवा. त्यावेळेस माझी मुलाखत मयूर सर, ढोले सर यांनी घेतली. यामुळे असं लक्षात आलं की खरंच याच्यात ज्ञानाचा भर होऊ शकतो आणि लोकांना शेतीत समृद्ध कसं करता येईल किंवा शेतीला निगडीत व्यवसाय कसा करता येईल याबद्दल मी थोडासा विचार करून याच्यात सुरुवात केली. मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी निलेश श्रीराम टाके, पूर्णा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, गाव गोधनी, तालुका जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर आहे 9921228463 आणि 8275036339. मी सर्वप्रथम 10 बेड पासून सुरुवात केली होती. त्यावेळेस माझ्याजवळ जवळपास 20 टनाचं उत्पादन होत होतं. ते मी माझ्या शेतीपुरतं वापरत होतो. त्याच्यात मला माझ्या शेतीला प्रतिक्रियाही चांगली आली. माझी शेती मुरमाड जमीन असून त्याच्यात मी जे उत्पादन घेतो ते बिना रसायन मुक्त घेणारं पीक घेतो. त्याच्यामुळे मला बराच फायदा झाला त्याच्यात गांडूळ खतानं. गांडूळ खत आणि महत्वाचं गांडूळ खत बनवण्याचा एकच फायदा आहे की आपल्या शेतातील तण हे 90% नाहीशी होतात. म्हणजे गांडूळ खत जे वापरलं तर शेणापेक्षा हे फार चांगलं आहे. हा, तुमचा मुद्दा लक्षात आला माझ्या. कारण गांडूळ खत म्हणजे पक्क खत, पूर्ण तयार खत, आणि त्यामध्ये गवताचं बी जे आहे ते गांडुळाच्या पोटातून गेल्यामुळं त्याचं विघटन झालेलं असते. तर तुम्ही 10-20 बेड पासून सुरू करून आता तुमच्याकडे किती बेड आहे? तर मी 10 बेड पासून सुरुवात केली. आज माझ्याजवळ 150 बेडची पूर्ण प्रकल्प आहे आणि माझं उत्पादन सध्या 200 टनापर्यंत आहे. आणि महत्वाचं, मी याला जशी जशी मागणी वाढत आहे तसं तसं या प्रकल्पाला वाढवत नेत आहे. आणि मुख्यतः म्हणजे कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्फत मी 11/4च्या ज्या याच्यात आहे, मी मागच्या वर्षी दुबईला एक्सपोर्ट केलं 21 टन. साहेब, आपलं म्हणजे अभिनंदन. एक शेतकऱ्यानं गांडूळ खत दुबईला एक्सपोर्ट केलं, ही आपल्यासाठी अत्यंत म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे याच्यातलं, आम्ही जशी आता हे नागपूर बोरी तुळजापूर हायवे आहे, यांचा जे झाडं लावण्याचा उपक्रम असतो याच्यावर सुद्धा आपला सप्लाय आहे. ही भोपाळची कंपनी असून सुद्धा आपल्याजवळून माल घेते. तर बघा बंधूंनो, यांचं जे खत आहे अगदी चारी दिशांना जात आहे. 200 बेड सांभाळणं सोपं काम नाही. तर यासाठी काही जनावरं वगैरे आहेत का तुमच्याकडे? हो, माझ्याजवळ जवळपास 20 गायी आहेत, 30 म्हशी आहे. जसं जसं त्यांचं शेण निघते किंवा मग मी गोरक्षणचे जे शेण असते ते, ज्यांचे डेअरी फार्म आहे त्यांचं शेण, मला जवळपास वर्षाकाठी 250 ते 300 ट्रॅक्टर शेण लागते. 250 ते 300 ट्रॅक्टर शेण. आणि शेतातला काडी कचरा? सर, काडी कचऱ्याचा तर मी बनवतो, पण ते मी माझ्या शेतापुरतं वापरतो, कारण त्याच्यात बनवायला प्रक्रिया व्हायला खूप वेळ लागते. आणि शेणच वापरता जास्त? शेण तसंही पाहिलं तर सेंद्रिय खताचा हा राजा आहे गांडूळ खत म्हणजे. बरोबर आहे. आणि याला जर शेणापासून बनवलं तर याचे जे शेतीला जो रिझल्ट येतो तो सर्वात स्ट्रॉंग येतो, हेवी येतो. आणि वातावरणात कितीही फरक पडला तर पिकाच्या उत्पन्नात काहीही घट होत नाही. हा एक चांगला फायदा आहे. कारण जसं जर वातावरण वर जर गरम झालं उन्हाळ्यात तर गांडूळ खत हे खालच्या जमिनीला थंडावा देतो आणि खाली जर थंडीचं वातावरण जर असलं तर त्या झाडाला ऊब देतो. तर शेतकरी बंधूंनो,
आता यांच्याकडे किती टन माझं सध्या हल्ली 200 टनचं प्रोडक्शन. 200 टन किती दिवसाला? हे वर्षाकाठी आहे. वर्षाकाठी 200 टन हे गांडूळ खत उत्पन्न करतात आणि खताचा 100% शेतीला फायदा होतो. हो, 100%. शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर तुम्ही काय भावानं देता? शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर मी त्यांना टनाचा रेट हा मी 8,000 रुपये टननी देतो जाग्यावरचा. हा. ट्रान्सपोर्ट खर्च वेगळा लागतो. हा. दुसरा विशेष म्हणजे क्विंटल न लागला तर ते 1,000 रुपये क्विंटल प्रमाणे. 1000 आणि रुपये क्विंटल किलोची पॅकिंग असली तर ती थोडी महाग राहते. बरं, मला आता सांगा की जे ज्यांच्याकडे जनावर आहेत असे शेतकरी जर तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन तर कराल मी का? तर म्हणतो की सगळ्यांनी यावे, बघावे, आणि मी मोफत प्रशिक्षण देतो की याच्यासाठी की तुमचं शेणाचं जर तुम्ही 10 किलो शेण एका शेतात टाकत आहे त्याच्या जागी तुम्हाला 1 किलो गांडूळ खत टाकावं लागेल. म्हणजे तुमचं किती, म्हणजे 10 पट, म्हणजे 10 किलो शेणखताच्या ठिकाणी 1 किलो गांडूळ खत. हा, तर ही तुम्ही चांगली माहिती सांगितली. आणि महत्वाचं म्हणजे शेण आपण शेतात फेकल्यावर आपल्या हुमणी अळी, तणाचा प्रादुर्भाव, बुरशी तयार होणे, या बऱ्याच गोष्टीला मग आपल्याला औषध घ्यावं लागते, फवारा लागते, हे करावं लागते. गांडूळ खत जर आपण डायरेक्ट जेव्हा तयार केलं आणि ते जर शेतात टाकलं तर हुमणी अळी किंवा बुरशी हे जे लोकांना त्रास प्रादुर्भाव होतो हा नाहीसा होतो. आता मला एक सांगा की आता रासायनिक गोष्टीचा वापर शेतात खूप वाढला आहे, तर गांडूळ खत तुमचं वापरल्यानंतर त्याचा वापर काही कमी करता येईल काय? हो, 100%. कारण मी स्वतः बऱ्याच लोकांना याचा अनुभव देत आहे, तर त्यांनी आता बऱ्याच जणांनी कमी करत नेला. आता बरेच जण तर टाकणेही बंद केले. बरेच जण मोसंबी उत्पादक आहे आपल्या दिग्रस भागातले, ते लोक पहिले माझ्याजवळ 2 टन 5 टन न्यायचे. आज त्यांनी अशी परिस्थिती आहे की त्यांची मोसंबी सह्याद्री फार्म वाले घेऊन चालले, ते मोसंबीची चमक पाहून गांडूळ खतावरून, तर त्यांनी आता टोटली ही गांडूळ खतावर केलं. आता त्यांनी 10 टनाचे पूर्ण ट्रक नेऊन त्याच्यात वापर चालू केलाय. तर टाके साहेब, तुम्ही अत्यंत मोलाची माहिती दिली आमच्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी, ती मार्गदर्शक आहे. शेतकऱ्यांनी गांडुळाचा फायदा घेतला पाहिजे हा संदेश या माहितीतून शेतकऱ्यापर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि आपण शेतकऱ्यांना आणि जो येईल त्याला मदत करण्याचं अभिवचन दिलं आहे. हो हो. आणि त्यासाठी मी वसंत बायोटेक तर्फे, भाऊसाहेब माने प्रतिष्ठान तर्फे आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद साहेब. मी अजून एक सांगू इच्छितो की जर कोणाला गांडूळ बेड किंवा कल्चर जे काही लागल ते माझं सगळं उपलब्ध आहे, प्रत्येक साईज मध्ये उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी तिथे विकत घेतल्यावर तिथे प्रशिक्षणही होते त्यांचं आणि त्यांना माहिती मिळाल्यामुळे ते आपल्या घरी तयारही करू शकतात. म्हणजे जर गांडूळ बेड लागला कोणाला किंवा गांडूळ लागले तर हे सगळं या प्रकल्पात उपलब्ध आहे. गांडूळ खतही उपलब्ध आहे, त्याची माहिती उपलब्ध आहे. आणि बरेचसे संस्था प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्याकडे महिला बचत गट येतात आणि त्यांना मी मोफत प्रशिक्षण सुद्धा देतो. ठीक आहे. आपला स्तुत्य उपक्रम आहे. धन्यवाद.